तेच आधी मीरा, बाबा सांगा ना मला हे सगळं का, मीरा, हे असं दुसऱ्या रूपात. मीरा, तू एकटी नाहीयेस या लढाईत. तुझ्या सोबत मी आहे प्रत्येक क्षणाला. ती मंजिरी राधाशी मंजिरी बद्दल बोलायला नको. बाबा बोला ना, तिचं काय? मीरा, जपून राहावं लागेल. प्रत्येक पाऊल तुला जपून ठेवावं लागेल. घरावर सावट आहे, काळजी घ्यावी लागेल. बाबा पण आई मीरा, ऐक, मी आत्ता सगळं नाही उघडकी सांगू शकत. फक्त इतकं सांगू शकतो की मी जे काही करतोय त्यामागे फार मोठं कारण आहे. सध्या तू माझ्या सोबत दिसल्यामुळे सगळा दोष तुझ्यावर येणार आहे. त्यामुळे आता तुला तुझी नाती जपावी लागतील. माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्याशिवाय मी सत्य बोलू शकत नाही. हो मीरा, बाबा बरोबर बोलतायत. आत्ता तुझ्या आणि अथर्वच्या नात्यात दुरावा यायला नकोय. घरातच लपला असेल तर कुठे जाईल? सापडेल आपल्याला. नाही अजित, त्यांना अघोरी कर्मकांड येतात. आपण त्याला शोधतोय. हे जर त्याला कळलं आणि त्याने आपल्यावरच ब्लॅक मॅजिक केलं तर? अजित, त्या क्षणाला तुला जे योग्य वाटेल ते कर. हा? योग्य वाटेल ते कर म्हणजे? मीरा, जर तुझ्या बाबांनी हल्ला केला तर मारणार तुम्ही त्यांना? मागच्या वेळेस मारलं होतं तसं? अजित, तुझा. मीरा थांब. मीरा, तू हा टॉपिक असा अवॉइड करू शकत नाहीस. ठरलं होतं ना आपलं की तुझ्या बाबा आणि माझ्या आईमध्ये जो काही वाद चालू आहे तो आपण एकत्र सॉल्व्ह करू. फक्त तोवर तुझ्या बाबांना घरापासून लांब ठेव. पण नाही, इनफॅक्ट त्या उलट तू आणि तुझे बाबा परस्पर माझ्या अपरोक्ष भेटलात. तेही असं खोटेपणा करून, सत्य लपवून. मीरा, तू तुझा वचन मोडलायस. नाही वेदाचे बाबा, असं काही नाहीये. असं काही नाहीये तर का लपतेस? असं काही नाहीये तर का पळतेस तू? माझ्यापासून, माझ्या प्रश्नांपासून का पळतेस? मीरा, तुझ्या बाबांना घराबाहेर पाहिलं मी आता. ते गेट बाहेर जात होते. आबा, मीरा, मी माझ्या बाबांविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि माझे बाबा गुन्हेगार नाहीये. त्यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. मला चांगलंच माहिती खरा गुन्हेगार कोण आहे ते.
मी माझ्या आईबद्दल ऐकून घेऊ शकत नाही. गुन्हेगार तुझे बाबा आहेत हेच सत्य आहे. मीरा, तू अशी निघून गेलीस ना तर हा विषय कधीच संपणार नाही. मीरा, अथर्व बास बास कर. नको ओरडूस, नको स्वतःला त्रास करून घेऊ. आई, काय करू मी? घरच्यांसाठी मी कितीही केलं, काहीही केलं तरी त्यांचा माझा विश्वासच बसत नाही. मीराच्या नजरेत मी कसं स्वतःला निर्दोष सिद्ध करू? सांग तू मला. तुम्हीच सांगा मला मी काय करू ते. आई, तू कोणाला काहीही सिद्ध करायची गरज नाही. जे सत्य आहे ते एक दिवस बाहेर येईलच.